नमस्कार मित्रांनो, मी अमय राणे, मालवणी अमय या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप टाईम झाला व्हिडिओ बनवायला मला भेटला नाही, तर आज मी एक व्हिडिओ बनवणार आहे बिर्याणीचा. आज आहे संडे, तर मला आज बिर्याणी खायचा मूड आहे, तर मी आज बनवणार बिर्याणी. तर दाखवतो तुम्हाला मी आज ती कशी बनवणार आहे ती. हे बघा, मी चिकन घेतले, मीडियम साईडने कट करून घेतले. आता याला मस्तपैकी धुवून घेऊया 2 वेळा. हे बघा, एकदम चिकन साफ धुवून घेतलं आहे मी. आता याला फर्स्ट मॅरिनेशन करणार आहे. हे आलं लसूण पेस्ट, लिंबू, हळद आणि मीठ हे याला लावून घेणार आहे चिकनला. हे आलं लसूण पेस्ट टाकले मी आता याच्यामध्ये. आणि हा एक लिंबू मी टाकणार आहे याच्यामध्ये, लिंबाचा रस. हे बघा, याचं फर्स्ट मॅरिनेशन झालेलं आहे आपलं रेडी. बघा, आता बिर्याणीसाठी मी कांदा कट करून घेते, थोडा फ्राय करणार आहे बिर्याणीमध्ये टाकायला. आणि नंतर बिर्याणी बनवताना एकदा यूज करणार आहे, तर बारीक एकदम स्लाइस करून कांदा टाकणार आहे मी. बघा, एकदम बारीक स्लाइस केले आहेत कांद्याचे. बघा, एकदम बारीक स्लाइस केले आहेत. आता हे फ्राय करणार आहे मी. हा कांदा बारीक केला होता. हे बघा, बिर्याणीसाठी मी तांदूळ पण धुवून घेतले आहेत. आपलं चिकन फर्स्ट मॅरिनेशन केलेलं. हे बघा, मी फ्राय केलेला कांदा आहे, तो मी सेकंड मॅरिनेशनसाठी वापरणार आहे बिर्याणीला. हा पुदिना, थोडी कोथिंबीर आणि 4 मिरच्याचा तुकडा. आणि आता ह्या बिर्याणीसाठी हा चिकन बिर्याणी मिक्स वापरणार आहे सुहानाचा. आणि हा दही. आणि हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे. बघा, आपलं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे बिर्याणीसाठीचं. तर मित्रांनो, हे बघा, माझं बिर्याणी मॅरिनेशन झालेलं आहे. तर मी एक तुम्हाला चांगली ट्रिक सांगतो बिर्याणी तुमची चांगली चविष्ट व्हायला. आम्ही कोळसा घेतला आहे, त्याला मी बिर्याणीला स्मोक देणार आहे थोडंसं घी टाकून. तर मी तुम्हाला दाखवतो ते कसं करायचं असतं ते. बघा मित्रांनो, आता मी बिर्याणीला स्मोक देणार आहे. आपला थोडा घी टाकूया याच्यावरती. हा बघा मित्रांनो, बिर्याणीला दिला स्मोक. तर तुम्ही केलं तर तुमची बिर्याणी एक नंबर टेस्टी बनते. एकदा नक्की करून पहा. बघा मित्रांनो, आपला स्मोक वगैरे देऊन झालेला आहे. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे 1 ते 2 तासासाठी. तुम्ही ओव्हरनाईट मॅरिनेशनसाठी पण ठेवू शकता, एकदम टेस्टी बनते. हे बघा मित्रांनो, मी खडा मसाला घेतला आहे बिर्याणीसाठीचा.
तर मी टाकणार आहे कांदा. आता मी टोमॅटो टाकला याच्यामध्ये. त्यामध्ये मी 1 चमचा मसाला टाकणार आहे. मॅरिनेशन केलेलं चिकन टाकतो याच्यामध्ये. बघा मित्रांनो, त्याला 10 ते 15 मिनटं कुक करून घेऊया. तोपर्यंत बिर्याणीसाठी आपण राईस बनवायला घेऊ. पाणी गरम केलं आहे मी. त्याच्यामध्ये हे मी खडे मसाले टाकणार आहे. घी टाकणार याच्यामध्ये. थोडासा तेल. थोडंसं मीठ टाकणार याच्यामध्ये. बनवायसाठी मी हे पुदिना घेतलाय आणि कोथिंबीर आणि लिंबाचा रस. बघा पाणी मस्त उकळी आली आहे. आता मी याच्यामध्ये राईस ॲड करणार. भिजवलेला राईस आहे. हा राईस मी 70% कुक करणार आहे फक्त. आणि राईस मी कुक केला 70%. आता मी डायरेक्ट हा बिर्याणीमध्ये टाकणार आहे. आणि राहिलेला 30% मी 15 ते 20 मिनिट मी मीडियम फ्लेमवरती कुक करणार आहे. राईस झाला माझा टाकून चिकनवरती. मी या फ्राय केलेला कांदा टाकतो. कोथिंबीर आणि हा पुदिना. थोडंसं घी. बघा मित्रांनो, मी हा ओला खोबरा घेतला आहे आणि ह्या ताटावरती असा मस्त पुन्हा हे करून घ्यायचं. असं मस्त पॅक करून घेतलं की तांदूळ एकदम खुसखुशीत मऊ होतो. याच्यावरती काहीतरी आपण वजन ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा असंच पण राहू शकता. आणि बघा आता मी बिर्याणी हे करायला ठेवले, कुक करायला ठेवले. 10 ते 15 मिनिट मी आता लो फ्लेमवरती त्याला कुक करून घेणार आहे. आणि मी हा तवा ठेवला आहे जेणेकरून खाली चिकटू नये म्हणून. आपण 15 मिनटं ह्याला लो फ्लेमवरती बिर्याणीला शिजवून घेऊया. मित्रांनो, आपली बिर्याणी झाली आहे रेडी. तर मी तुम्हाला दाखवणार ती कशी झाली आहे ती बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये.
आपली गरमागरम बिर्याणी रेडी झाली आहे. तर मित्रांनो, आपली बिर्याणीची रेसिपी कशी झाली ती सांगा. नक्की आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला मालवणी अमैया.